आताची जी मॅच झालेली आहे या मॅच मध्ये रहाटाड संघ विजयी झालेला आहे आणि याच्यात या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो किरण. किरण किरण यांनी लवकरात लवकर इथे यायचंय. ताम्हाणे आणि नवघर विनंती आहे आपण लवकर लवकर सुरू करायचंय. बसू द्या एक मॅच बसू द्या. जरा लवकरात लवकर चालू करून घ्यायचं आहे. अंपायर त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे आपल्याला. हा मधला जो वेळ आहे तोच वेळ आपल्याला वाचवायचा आहे कारण अजून 8 मॅचेस खेळायचे बाकी आहेत. आले सर. चला धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेला सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक आभार. चला आणि घाई करा, स्पीडअप करा. आयोजकांच्या माध्यमातून विनंती आली ताम्हाणे कॉल देखील केला गेला. अगदी मगाची मॅच आपण पाहिली, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळाली. राटाड त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कुठे अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच. चला आपण मॅच पाहिली त्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला किरण. किरण किरण राठोड आपण यायचं. किरण आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. किरणला गौरवित केली जाईल. चला तामाने त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळते. नवघर दोन्ही संघ मातब्बार. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पंचांनी दिल्या ग्रीन सिग्नल. आघाडीची जोडी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये. नवघर ऑन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. सत्र निवडला गोलंदाजी करण्याचा. अगदी गोलंदाजी करत असताना विनंती असेल घाई करा. चला घाई करा. गोलंदाज सर घाई करा, जरा स्पीडअप करा. गोलंदाज काय नाव आहे दादा? हा बंद झाला काय? कुठं रिप्रेस आहे? त्याला विचार काय बंद झालं. चला पहिला बॉल फोर्स केलाय आणि क्षेत्ररक्षक आहे परंतु अगदी जर वेगानं अगदी जर आपण पाहिलं मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती धावत येत असताना पाहायला मिळाले. 2 धावा पहिल्याच बॉलवरती जोरकस प्रहार पाहायला मिळाला. दोन धावा अर्जित होत आहेत धापलकावरती. पहिलं षटक हाताळण्याकरिता उंच प्रहार ऍक्शन. गोलंदाजची मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. यश पुढचा बॉल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी जर आपण पाहिलं मिड ऑनला क्षेत्ररक्षक TR मध्ये तैनात आहे. सोडला जाईल आणि अगदी जीवनदान मिळालंय फलंदाजांना. अगदी जीवनदान मिळालंय फलंदाजाला. अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करत असताना तुमचं हँड कंडिशन अगदी योग्यरित्या असायला हवं. पहिलं षटक पॉवर प्लेचं. यावेळेस यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर दृष्ट केला. फलंदाजाला माघारी पटवलाय. विकेटचं होतंय पतन. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. समालोचन छान करता. धन्यवाद. हॅलो
माहिती नाही. चल मी करतो नंतर call. चल नंतर करतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अंकित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर लेफ्ट हँडेड बॅट्समन घनागती स्फोटक फलंदाज म्हणून यांची गणनी केली जाते. फलंदाज स्ट्रायकिंग कडे लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत चार्जर काढा पुढचा बॉल ते लावा ना अगदी जमिनीलगत अगदी आनंद कार्पेटच्या साह्याने खेळल्या चेंडूला अगदी फुलर लेनचा बॉल त्यावर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धावाची झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर दापलक वधारला जातो. 4 धावा दापलकावरती पहिला षटका अखेर. 4 रन लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 1 ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा बॉल शावेळे दिनागतीचा बॉल अगदी जमिनी लगतचा चेंडू राहिला. समान डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव निर्धाव चेंडू अगदी अचूकतेवरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज यश यावेळेस देखील हा प्रकार बॅटची आपली कडा विकेट किपरचा सहारा कॉट बिहाइंड विकेट असून एक फलंदाज बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. अगदी गोलंदाजी प्रभावित केली आहे. गोलंदाजानं अगदी अचूकतेवरती गोलंदाजी यशची राहिली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिल्या. 4 धावा अगदी 2 यश देखील प्राप्त केले आहेत. सर्वांनी टी शर्ट कुणबी समाजात घातले त्यांचं गावाचं टी शर्ट अगदी नवघर संघाची एक मोठी बाब आहे. म्हणजेच काय अगदी एक जम्याची बाब राहिली आहे. अगदी कुणबी चे टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे पुन्हा एकदा आभार. नवघर संघ अगदी कुणबीवाचे संपूर्ण 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुणबीवा टी शर्ट परिधान करून आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज किसन अगदी बराचसा अनुभव असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतात. खऱ्या अर्थानं फिटनेस अगदी आजही त्यांचा तसाच पाहायला मिळत आहे. अगदी ओल मैदान अगदी आझाद मैदान अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. किसन मैदानाच्या आतमध्ये टायमिंगचं इन्स्ट्रक्शन द्या ना. चला टायमिंग देखील टायमरने आपण आयोजकांच्या माध्यमातून ऑफिशियल कॉल देखील करतोय. किती झाला टाइम? चला 10 मिनिटं. 5 मिनिटं बाकी आहेत. अच्छा 2 षटक आपल्याला 10 मिनिटांमध्ये हाताळायचे. 2 षटक अगदी 10 मिनिटं राहिली आहेत आपल्याजवळ. नवघर संघ आपणास ऑफिशियल कॉल आयोजकांच्या माध्यमातून. दुसरी ओव्हर आहे ना. पुढचा बॉल यावेळेस जोरकस प्रहार अगदी कॉट बिहाइंड विकेट होईल का? यस डेफिनेटली डाऊन द बॉल अजून एक टिपला जाईल. अगोदरचा चेंडू नो अगदी भीमर दे घुमा के खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. नो टाकलेला पहिला बॉल. हे चल भागा लवकर रे. चला घाई करा. अरे भाई तूने इधर लगाया वो कॅमेरा बंद आहे उधर. यावेळेस अगदी आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अतिरिक्त धाव धापलकावरती पंचांचा इशारा देखील येतोय. पंचांच्या हात समांतर होत आहेत. धाव मिळते अवांतर. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय. 7 धावा धापलकावरती. 7 आकडा 2 दिग्गज खेळाडूंचा जर्सी नंबर. अगदी फुटबॉल विश्वामध्ये आपण पाहिला क्रिस्टियानो रोनाल्डो अगदी रोनाल्डोला देखील आपण पाहिले. आणि एक बाजूला अगदी भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यानं हेलिकॉप्टर स्ट्रोक इम्प्रूव्ह केला. खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला दिला तो आम्हा सर्वांना क्रिकेटनं ते म्हणजे सर महेंद्रसिंग धोनी जर्सी नंबर 7. अगदी धावफलक देखील आपण 7 पाहतोय. 4 चौकार आला. किती? 3 धावले. सर धावा किती आहेत?
अगदी 4 धावा आपल्याला पाहायला मिळते धावपलकावरती. रणसंख्येमध्ये अगदी सपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते. अगदी वाढ होते रणसंख्येमध्ये. 11 धावा, 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाजची मार्कवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रकाश. यावेळेस देखील अगदी धीम्या गतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. सहयष्टी रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळाला. अगदी सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या कृतीपेक्षा युतीला फार महत्व दिलं जातं. तुमची दिशा कशी आहे हे क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं जातं. यावेळेस देखील व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव पलकावरती वदरली जाते. 12 धावा. अगदी सातत्यानं म्हटलं जातं, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. यावेळेस वेळ कोणाची बदलणार त्याची देखील चर्चा रंगणार. मैदानाच्या आतमध्ये आजचा पहिला दिवस आहे कुणबी युवा चषकाचा आणि दुसऱ्या दिवशी अंतिम 16 संघ कोणते येणार त्याची देखील चर्चा रंगणार. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. तेरा धावा धापलकावरती. चला नवघर संघ जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. किती वेळ किती झालं मिनिटं किती झाले 10 ना. 6 चेंडू बाकी आहे. 6 चेंडू मध्ये अगदी 6 मिनिटं बाकी आहे. 6 मिनिटांमध्ये दोन षटक आहेत ना अजून. एक षटक आणि 2 चेंडू परिपूर्ण करायचे आहेत. यावेळेस वाईट वॉर्कर तळण्याचा कारनामा अगदी उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव धापलकावरती. अगदी जर आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून अगदी वाईटच्या स्वरूपात समोरच्या टीमला बोनस रूपामध्ये सातत्याने धावा मिळत आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं, मगाची मॅच देखील आपण पाहिली कुठे त्यांच्या अगेन्स्ट खेळताना राठाड संघाला अगदी 2 धावा डिपेंड्स करत असताना गोलंदाजी मार्गवरती गौरवला आपण पाहिली. 2 वाईड त्याच्या माध्यमातून आले आणि तिथे मात्र पराभूताच्या छायाखाली कुठे संघाला जावं लागलं. म्हणजेच काय तर क्रिकेट तुम्हाला कधीही राजा बनवतो आणि कधीही शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी प्राप्त करून देतो. अगदी आपण रामायणामध्ये पाहिलं, अगदी रामायणाला अगदी राज्य मिळणार होतं, सकाळी उठून पाहिलं तर आपण वनवास बघावा लागला. म्हणजेच काय तर क्रिकेट आहे. क्रिकेट सरळा आणि राजकारण कधीही रंग बदलतील. अगदी डॉट बॉलला यावेळेस देखील अगदी जोरकस भागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिलाय. निर्धाव. दुसरं षटक देखील संपुष्टात आलाय. 15 धावा धापलकावरती. 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. किती टायमिंग झालं रे. चला 4 मिनिटांमध्ये तो अगदी तिसरं षटक हाताळायचं आहे. 4 मिनिटं राहिली आहेत. 4 मिनिटांमध्ये अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. चला गोलंदाजची मार्गवरती गोलंदाज प्रकाश बाईत मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती रवाना होताना पाहायला मिळतात. उंच पुढे हा ऍक्शन. गोलंदाज पहिला बॉल. यावेळेस अगदी लेफ्ट फुटचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असफल राहिला. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव धापलकावरती वधारली जाते. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. हाफ ट्रॅक चेंडू आडवा बाट ना खेळला. क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये तैनात आहेत. 1 धाव, एकच धावेवरती समाधान. अगदी 1 धाव झाली आहे. एकेरी धाव संख्येनंतर रणसंख्येमध्ये वाढ. 16 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 16 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक मार्ग असतं. 4 मिनिटांमध्ये तिसरं षटक पूर्ण करायचं आहे. गोलंदाज प्रकाश, आपण लक्ष द्यायचं.
यावेळेला समोर अगदी जर आपण पाहिलं लॉफ्टेड ड्राईव्ह धीम्या गतीचा बॉल त्याला लपटलं. अगदी फटक्यात आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. आलाय षटकार. अगदी मी मगाशी देखील म्हटलं लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटल्यानंतर अगदी विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं. आणि त्याच अनुषंगानं अगदी मिडल ऑफ द बॅट सरळ स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार करण्यात आला फलंदाज काय अंकितच्या बॅटमधून घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. दुसरा बॉल. यावेळी देखील जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नंबरवरती येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती जाताना पाहायला मिळाली. समीकरण चित्र मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारे पाहायला मिळालं. अतिरिक्त धाव पलकावरती बदलली जाते. 24 धावा 24. यावेळी देखील अगदी व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22. पंच हात करताय समांतर. धाव मिळते अवांतर. व्हाईट बॉल. टायमिंग 1 मिनिट राहिलं ना. 1 मिनिट 1 मिनिट राहिला. 1 मिनिटामध्ये यावेळी देखील व्हाईट बॉल. अगदी जर आपण पाहिलं खूप मोठं शतक आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं सातत्यानं अगर बडकट जाओगे लाइन और लेन से तो पडेंगे फटके. मैदानाच्या आतमध्ये पहा अगदी लेंथ आणि लाईन तुमची परफेक्ट असायला हवी आहे. अगदी सातत्यानं तुमच्या कृतीपेक्षा युतीला फार महत्व दिलं जातं. अगदी तुमच्या दिशा कशी आहे दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे यावेळेस. अगदी यावेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर स्लोअर गतीने हाताळलेला चेंडू. अगदी तुमचा टाइम झालेला आहे कर्णधार. यावेळी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्र 1 धाव. 1 धाव अर्जित होते. अगदी विनंती असेल अगदी संघाचं नाव काय नवघर संघ आपणास विनंती असेल. थांब 1 मिनिट सर. नवघर संघ आपणास विनंती असेल एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. आयोजकांच्या माध्यमातून कॉल आला. आपण वेळ दिलेल्यानुसार जास्त वेळ घेतला आहात कारण सकाळी देखील आपण एक संघाला 5 धावांची पॅनल्टी दिली आहे. 5 धावांची पॅनल्टी दिली आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. चला अगदी पॅनलाइजला सामोरे जाताना नवघर संघ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी जोरकस प्रहार. बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी जर आपण पाहिले एसटी रक्षक स्वतः बॉल खाली जाताना पाहायला मिळाले. 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळते. 28 धावा दापालकावरती. अगदी खऱ्या अर्थानं खूप जर आपण पाहिले हा षटक महागडा होताना पाहायला मिळतं. महागडा थडताना देखील पाहायला मिळतं. यावेळेस देखील जोरकस प्रहार केला. गोशांकी क्षेत्र 1 धाव अर्जित होती. तिसरा षटक देखील संपुष्टात आलाय. तिसरा षटक अखेर दापलक आपण पाहतो. 29 धावा 29 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. अगदी 29 धावा 29 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. अगदी चला शेवटचा षटक. चला घाई करा. चला घाई करा. नवघर संघ घाई करा. चार्जर पाहिजे की प्लग पाहिजे. तिकडे तो कुणाचा तिकडे लावलाय तो चार्जर बघ ना. अगदी जर आपण पाहिलं रिक्वायर एंडायचं अगदी 9.67 रणगतीने दापलकावरती धावा आपण पाहतोय. 29 कॉड लाव ना. पीसीला कॉड लाव ना. चला शेवटचा हाणामारीचा. यावेळेस देखील पुलरलेनचा बॉल. फुल टोल वसूल केला जाईल का. नाही क्षेत्ररक्षक आहे. टीपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. अजून एक सफलता प्राप्त होती टीम नवघर संघाला.
पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. गोलंदाज पिंकेशनं पहिलीच सफलता प्राप्त केली आहे. पिंकेशनं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. काय पाहिजे तुला काय करणार पाहिजे. यावेळेस देखील अगदी उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिळते विकेटची. आम्ही अजून एक विकेट अगदी आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. गोल्डन डकचा शिकार. अजून एक फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन उमेदवार न्यू इंडिकेट मैदानाच्या समोर स्टेट डाऊन केला. अगदी जर आपण पाहिलं आनंद कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑफचा खेळाडू अगदी वेगानं बॉलवर येत असताना पाहायला मिळाले. बॉलची फेक केली आहे. 30 धावा 13 रन 30 लॉस ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेस पुढचा बॉल लो फुलटा चेंडू आडवा बॅटनं खेळला आणि यावेळेस मात्र फलंदाजानं घेतली जबाबदारी आणि त्याच्या बॅट मधून निघालाय स्ट्रोक. लय भारी आलाय दमदार षटकार. बॉल द्या बॉल चेंडू द्या. अंकेश इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता अंकेश तुझं पंख दिले देवानं घे सामर्थ्यानं तरी डोंगर हिरविराने जावं लांडून यासाठी मैदानाच्या आतमध्ये अंकित मैदानाच्या आतमध्ये चमकताना पाहायला मिळतोय. घनागती प्रहार सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये अंकितच्या नावावरती. यावेळेस देखील अगदी टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर दर्जेदार गगनचुंबी गगनभेदी गगनाला गवस निघालणारा उत्तुंग षटकार. षटकाराला धावसंख्येला देखील आकार आलाय. धापलकावरती धावा 42 धावा धापलकावरती 42 लॉस ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. 42 धावा धापलकावरती लगावल्या गेल्यात. रणसंख्या सपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते. अंकेश मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. यावेळेस देखील इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत आता डीप मध्ये. टीप लाईज येईल. यावेळेस मात्र संपलाय अंकितचा खेळ. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे आणि पूर्वार्धाचा खेळ ते संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा 42 आणि 43 धावांचं लक्ष उभारलंय. उत्तरार्धामध्ये 43 धावा बनल्यात आणि 44 धावांचं लक्ष उभारलंय. आता उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बघेल याची देखील चर्चा रंगणार. कळमशेत आणि आनंदवाडी दोन्ही संघांनी इकडे यायचं. माप्यासवी 42 धावा झाल्यात आणि 43 धावांचं लक्ष उभारलंय. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष. अगदी प्रतिषटकामध्ये 10.50च्या सरासरीने धापलक गोळा करावा लागेल. टीम जर आपण पाहिलं नवघर संघाला उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बघेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास थांबूयात, घेऊयात एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा परतूया. कळमशेत आणि आनंदवाडी या संघाचा टॉस करायचा आहे. लवकरात लवकर दोन्ही संघांनी इकडे यायचंय. टॉस कबॉसच्या प्रायोजनच्या जवळ आपण सर्वांनी यायचंय. कळमशेत आणि आनंदवाडी. ताम्हाणे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कळमशेत आणि आनंदवाडी दोन्ही संघांनी इकडे यायचंय. चला जाऊयात पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल. बरेचसे प्रश्न दडली आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर 24 चेंडू मध्ये दडली आहेत. अगदी 24 चेंडू मध्ये बनवायच्या. 43 धावा अगदी 10.50च्या सरासरीने धापलक आपल्याला गोळा करायचा आहे 24 षटकामध्ये. अगदी 24 चेंडू मध्ये
चला घाई करा तामाने संघ, चला घाई करा, आपली वेळ स्टार्ट होतीये, टायमरला लगावला गेला जातोय. चला घाई करा तामाने संघ. चला पहिलं षटक पाव आपल्याच, तो क्षेत्ररक्षक तट्या बाहेर असतील, डीप मध्ये तैनात केले जातील. आघाडीची जोडी सलामी वीर प्रारंभ जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. यश आणि प्रकाश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता. गोलंदाज अगदी तामाने गावचा मानसन्मान प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी जर आपण पाहिलं दोन्ही प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पाडताना पाहायला मिळतील का? अगदी नाव आहे प्रकाश, नावाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळेल का? प्रश्नचिन्ह. प्रेक्षक वर्ग, तमाम प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात प्रकाशच्या गोलंदाजीकडे. पहिला बॉल, अगदी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न मिडॉनला, वाईटिश मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी जर आपण पाहिलं चांगली फील्ड झाली असती तर कदाचित विकेट प्राप्त झाली असती, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जडतरला प्राधान्य दिलं जात नाही. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. अगदी वाईटिश लॉंग डीप, अगदी जर आपण पाहिलं मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते, काहीसं पंबल होताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेला समोर उडवलाय, अगदी लॉंग ऑफ क्लिअर करत, अगदी 1 बाउंस, बल्लेबाज को मिला है मौका, झड़ दिया शानदार चौका. 4 धावा. चेंज झाला 6 धावा दापलकावरती बदलले जातात. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्टेप आउट करून मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी जर आपण पाहिलं 1 धाव वर्जित झाली आहे. 42 अगदी 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिला षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती प्रकाशला आपण पाहतोय आणि अद्याप 7 विकेट, एकही खेळाडू गमावला नाहीये. यावेळी बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, अगदी जमिनीलगतचा चेंडू, समान डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी यष्टीरक्षकाचा सरळ वेध, निर्धाव. चला घाई करा प्रकाश. पुढचा बॉल, यावेळी देखील बॅट अँड पॅड मधला चेंडू राहिला, अगदी सरळ पायावरती आदळणारा चेंडू. अगदी कदाचित लेग बिफोर असतं तर इथे चित्र वेगळं दिसलं असतं. 1 धाव लेग बॅटच्या स्वरूपात मिळते. कलमशेत अगदी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लगेचच सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. यानंतर होणारी मॅच कलमशेत आनंदवाडी, दोन्ही संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान जाऊया विद्यमान सामन्याकडे. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटक हाताळण्याकरिता प्रकाशला आपण पाहतोय. उशिरा झालेल्या प्रेक्षक वर्गांच्या माहितीकरिता तामाने संघ फलंदाजी करत असताना 42 धावांचं आव्हान. यावेळेस अगदी जर आपण पाहिलं कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, टीपला झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. पहिली विकेट, पहिली सफलता प्राप्त होती टीम तामाने संघाला. विदाउट कांदा, विदाउट चटणी. अलग काकडी मागवा, अलग गाजर मागवा, अलग सँडविच मागवा. हा इथे ऍक्च्युली आहे ना, तुम्ही इथे करणार नाही नाही, इथे आहे ना ते ड्रायफ्रूट वगैरे. चला घाई करा तामाने संघ, चला घाई करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
दाखल इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या अगेन्स्ट वाल्यांना पेनल्टी लागलेली आहे. चला आपण पाहिली आपण समोरची टीम अगदी नवघर संघाला पॅनलाइज केलं गेलं आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये देखील आपण पाहिला येत असताना यावेळेस अगदी हलक्या हाताने स्टिअर केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एक धावावर जीत झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर धापलक आपण पाहतोय 8 धावा धापलकावरती 8 रन लॉस ऑफ 1 विकेट. हितेश गोलंदाजी मार्कवरती लोअर फुलटा चेंडू. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सहज त्यांचा वेध घेणारा चेंडू त्रिपालाचीच बाद. फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवरती अगदी हितेशला आपण पाहतोय एक सफलता देखील प्राप्त केली आहे. अगदी सातत्यानं असेल ना अगदी जर असेल आपल्या संघाची साथ तर होऊ शकतो समोरच्या टीमवरती मात. अगदी एक तामाने संघ आपण पाहिला कुठेतरी पहिलं फलंदाजी करत असताना पडसाद आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर अगदी कीलर दरम्यान लेफ्टी स्ट्रायकर आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅट्समन अगदी घणागतिक प्रहार त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुलटा चेंडू यावेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतात. एक धावावर जीत झाली आहे. चांगली फील्ड. पुढचा बॉल यावेळेस अगदी बिग हिट लगावण्याचा प्रयत्न अक्षरशः शोधत ठेवले फलंदाजाला. ढोंडो रे सहाजना मैदानाच्या आतमध्ये चित्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच काय तर खेळायचं होतं मिड विकेटच्या वरून अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. यावेळेस देखील अगदी बिग हिट लगावण्याचा प्रयत्न फलंदाज बनायला गेलो होतं. वॉर्नर लागल्या बॅटची कॉर्नर बॅक टू डग आउट गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात कल्पेश. चला घाई करा. यावेळेस इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी बॅकवर्ड पॉइंटला. अजून एक फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरला. अगदी आल्या पावली माघारी जावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन. अजून एक फलंदाज बाद. अगदी गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती हितेशला देखील आपण पाहिले. अगदी हितेशने दाखवून दिले अबे हटा हम है बाकी सब पानी कम है क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंह में. अगदी गोलंदाजी उच्च दर्जाची राहिली आहे. हितेशची धापलकावरती धावा 10 10 रन्स लॉस ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. यावेळी देखील नो बीमर. अगदी जर आपण पाहिलं पुढचा चेंडू असणार आहे कुणबी युवा चषक 2024 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. अगदी दे घुमा के खेळण्याचा मुभा फलंदाजाला प्राप्त झाली आहे. तो उडायला लागला सुटले ते त्याला पण नीट बांधलं. चोरकस प्रहार चेंडू भारत का हवेमध्ये डाऊन द बॉल. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉल. अगदी विकेट सफलता प्राप्त करण्याचा प्रयत्न राहिले असफल आणि यावेळेस मात्र धरतीला दान झालाय चेंडू आणि झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. अद्याप जर आपण पाहिलं 4 विकेटच्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम नवघर संघ. यावेळेस अगदी जर आपण पाहिलं वाईट वॉर्कर आणि डायरेक्ट हिट आणि काम फीट अगदी वाईट. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव 2 धावा प्राप्त होतील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय.
अतिरिक्त धाव धावफलकावरती रणसंख्येमध्ये वाढ होते 2 धावा. 15 धावा धावफलकावरती 15 रन. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावरती टीम नवघर संघ. 15-15 15 रन. चला घाई करा. काय नाव काय प्रकाश बाईत नाडकर आउट झाला तो बाईत. 15-15 धावा. आउट झाला तो बाईत. 16 झाल्या. 3 बरोबर आहे. व्हाईटला 3 हे 3 आहेत का? तो घेतला का तिकडचा पाठचा? टोटल रन किती? टोटल रन धावा किती आहे सर? 3 माफी असावी. 3 धावा 16 रन धावफलकावरती 16 रन. लॉस ऑफ 4 विकेट. तेच म्हटलं 2+1 ना. यावेळेस अगदी फाईन लीगला घोषांकी क्षेत्र 1 धाव. अगदी कुठेतरी अगदी जर आपण पाहिलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक बॅकफुटला येत असताना संघ जर आपल्याला पाहायला मिळतोय. नवघर अद्याप मोठ्या पटक्यांची आतषबाजी पाहायला मिळत नाहीये. अगदी 40-42 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा 4 विकेट. तिसरं षटक अगदी जर आपण पाहिलं गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज हर्षद. यावेळेस मिड विकेट अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतात. दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक वरला जातोय. धावफलकावरती धावा 19 ला 4 टीम नवघर. चला घाई करा. जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल पुढे सरसावून खेळला आणि यावेळेस समोरच्या दिशेने उडवला. स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी प्रकाश बॉलवरती वेगाने गेले आणि यावेळेस मात्र झेल टिपला. फलंदाज होतोय आणखीन एक बाद. विकेटचं पतन गॉन. काय दुसरं काय खाणार का? दुसरं काय खाणार? मोठा ग्लास मागवा. फिल्डर कोण होता? एक जार मागवा इथे. हा प्रकाश होता. प्रकाश आज प्रकाश पडतो. पुढे हे पण नाही. पिंकेश तर विजयाकरिता जर आपण पाहिलं 8 बॉल आणि 24 धावांची गरज अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल 24 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता विजयाकरिता 7 चेंडू आणि 23 धावा. मोठा आव्हान अगदी जर आपण पाहिलं फायटिंग स्कोर अगदी तामाने संघानं उभारला. 43 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा 20 ला 5. यावेळेस अगदी बॅटन पाड मधला चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक बदलला जातो. 21 धावा धावफलकावरती. तिसरा षटक देखील संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटका अखेर 21 ला 5. आता विजयाकरिता 6 चेंडू मध्ये बनवायच्या 22 धावा. समीकरण मॅच ऑन गेम ऑन. 6 चेंडू आणि 22 धावा. यावेळेस अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉल. विकेटचं होतंय पतन. अजून एक फलंदाज बाद. आता विजयाकरिता 5 चेंडू आणि आता बनवायचे आहेत. 5 चेंडू 22 धावा. जय गोलंदाजी मार्कवरती
पुढचा बॉल यावेळेस अगदी उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिळते विकेटची हमी. अजून एक फलंदाज गोल्डन डकचा शिकार होतो, फलंदाज होतो बाद. अगदी घर खाली करायचं म्हटलं की घराचे वासे देखील खाली करायला लागतात. अशा पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणवते. म्हणजेच काय एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. चला कलमशेत संघ आपण रेडी व्हायचं. यानंतर होणारी लढत कलमशेत त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील आनंदवाडी. चला 3 बॉल 22 धावा. यावेळेस अगदी हलक्या हाताने स्टे केलं. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव. आता अगदी जर आपण पाहिलं औपचारिकता राहिली आहे सामन्यामध्ये. फक्त 2 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावा. यावेळी देखील अगदी जर आपण पाहिलं 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये. विजयाकरिता 1 चेंडू आणि 20 धावा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली डाऊन दी बॉल टिपला जाईल आणि यावेळेस मात्र विजय प्रस्थापित केला गेला. टीम तामाने संघ विजय संघाचे सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. या वर्षीच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. यानंतर होणारा सामना लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. आनंदवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील कलमशेत. चला कलमशेत लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा करूयात आवाजामध्ये बदल. या आवाज ऐकूया दिशांत सरांचा.